मुंबई महानगरपालिका म्हणजे फक्त शहर चालवणारी संस्था नाही, तर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली महानगरपालिका म्हणून ओळखली जाणारी एक प्रचंड प्रशासकीय यंत्रणा आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा श्वास, नाडी आणि वेग या संस्थेशी जोडलेला आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, समुद्रकिनारे, झोपडपट्ट्या, उंच इमारती आणि कोट्यावधी लोकांचं दैनंदिन आयुष्य या सगळ्या नियोजन आणि नियंत्रण मुंबई महानगरपालिकेकडे असतं. त्यामुळे प्रत्येक निवडणूक, प्रत्येक अर्थसंकल्प आणि प्रत्येक निर्णय संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतं. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. मुंबई महानगरपालिकेची स्थापना ब्रिटिश काळात 1988 साली झाली. त्या काळात मुंबई हे बंदराचं आणि व्यापाराचं केंद्र होतं आणि वाढत्या लोकसंख्येसाठी स्वतंत्र महानगरपालिकेची गरज निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर बॉम्बे अस्तित्वात आली, जी आज बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजेच बीएमसी किंवा मराठीत बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणूनच ओळखली जाते. स्थापनेपासून ही संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रशासकीयदृष्ट्या शक्तिशाली राहिलेली आहे. मुंबई महानगरपालिकेचा पहिला महापौर होण्याचा मान डॉक्टर R.A. म्हात्रे यांना मिळाला. त्या काळात महापौर पद हे केवळ औपचारिक नसून शहराच्या सामाजिक आणि प्रशासकीय दिशा ठरवणारे महत्त्वाचे पद मानले जात होते. आजही महापौर हे मुंबईचं पहिलं नागरिक म्हणून ओळखलं जातात, जरी प्रशासकीय अधिकार प्रामुख्याने आयुक्तांकडे असले तरी. प्रशासनाच्या दृष्टीने पाहिलं तर मुंबई महानगरपालिका ही महापौर स्थायी समिती, विविध विषय समित्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महापालिका आयुक्त यांच्या माध्यमातून चालवली जाते. आयुक्त हे IAS दर्जाचे अधिकारी असतात आणि त्यांच्याकडे प्रत्यक्ष प्रशासनाची सूत्रे असतात. धोरणात्मक निर्णय राजकीय नेतृत्वाकडून घेतले जातात, तर अंमलबजावणी प्रशासकीय यंत्रणेकडून केली जाते. मुंबई महानगरपालिकेचं अर्थसंकल्प म्हणजेच बजेट हे भारतातील कोणत्याही राज्याच्या बजेटशी स्पर्धा करेल इतकं मोठं असतं. दरवर्षी सादर होणारा बीएमसीचा अर्थसंकल्प साधारणपणे 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असतो. काही वर्षात हा आकडा 60,000 कोटीपेक्षाही पुढे गेला आहे. एवढं मोठं बजेट भारतातील अनेक राज्यांपेक्षा जास्त आहे. ही बाबत बीएमसीच्या आर्थिक ताकदीची साक्ष देते. या बजेटपासून पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्था, रस्ते, पूल, आरोग्य सेवा, सरकारी रुग्णालय, शाळा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पूर नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन यांच्यावर प्रचंड खर्च केला जातो. विशेषतः पावसाळ्यात मुंबईत होणाऱ्या पूरस्थितीमुळे बीएमसीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. नालेसफाई, पंपिंग स्टेशन, समुद्रात पाणी सोडण्याची व्यवस्था आणि आपत्कालीन सेवा यासाठी दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात. कोविड सारख्या महामारीच्या काळात बीएमसीने आरोग्य व्यवस्थापनात घेतलेली भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चेचा विषय ठरली होती. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने पाहिलं तर संपूर्ण शहर प्रभागांमध्ये विभागलं आहे. सध्या मुंबईत साधारणपणे 227 प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागातून एक नगरसेवक निवडून दिला जातो. हे नगरसेवक मिळून महापालिकेचं सभागृह तयार होतं. याशिवाय काही विशेष जागा राखीव असतात. प्रभाग रचना ही लोकसंख्या, भौगोलिक रचना आणि प्रशासकीय सोयी लक्षात घेऊन ठरवली जाते. हद्दवाढ, लोकसंख्येतील बदल आणि राजकीय समीकरणांनुसार प्रभागांची संख्या बदलत राहते. मुंबई महानगरपालिका राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक दशकांपर्यंत शिवसेनेचं या महापालिकेवर वर्चस्व राहिलं. मुंबईवर शिवसेना हा नारा केवळ राजकीय घोषवाक्य नव्हता, तर प्रत्यक्ष सत्तेचं प्रतिबिंब होता. शिवसेनेनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या पक्षांनीही महापालिकेत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. अलीकडच्या काळात भाजप शिवसेना संघर्ष, सत्ता समीकरण आणि प्रशासकीय हस्तक्षेप यामुळे बीएमसी सतत चर्चेत राहिली आहे. मुंबई महानगरपालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे तिची स्वतःची उत्पन्न व्यवस्था, मालमत्ता कर, पाणी कर, जाहिरात कर, विकास शुल्क आणि विविध परवाने यामधून बीएमसीला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळतं. त्यामुळेच ही संस्था आर्थिकदृष्ट्या केंद्र किंवा राज्य सरकारवर पूर्णपणे अवलंबून नसते. ही स्वायत्ता बीएमसीला अधिक प्रभावशाली बनवते, पण त्याचबरोबर जबाबदारीही वाढते. मुंबई महानगरपालिका ही केवळ प्रशासनापुरती मर्यादित नाही, तर मुंबईच्या भविष्यास आकार देणारी संस्था आहे. मेट्रो प्रकल्प, कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर लिंक, झोपडपट्टी पुनर्विकास, समुद्रकिनारा संवर्धन या सगळ्या मोठ्या प्रकल्पांमध्ये बीएमसीची भूमिका निर्णायक असते. एक चुकीचा निर्णय संपूर्ण शहराला हादरवू शकतो, तर योग्य निर्णय मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवू शकतो. आज मुंबई महानगरपालिकेकडे
पलीकडे पाहिलं तर ती फक्त नगरपालिकाच नाही, तर एक मिनी राज्य आहे. हजारो कोटींचा बजेट, कोट्यवधी नागरिक, लाखो कर्मचारी आणि प्रचंड प्रशासकीय अधिकार यामुळे BMC हा भारतातील सर्वात शक्तिशाली स्थानिक स्वराज्य संस्था मानली जाते. त्यामुळेच मुंबई महानगरपालिका निवडणूक ही केवळ स्थानिक निवडणूक नसते, तर महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारा एक मोठा राजकीय सामना असतो. मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी जागतिक दर्जाची संस्था आहे की अजूनही सुधारणा हवी असलेली यंत्रणा? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.